आयोजक टीम सळवे संघ, उद्याच्या दिवसामध्ये प्रेक्षकांसाठी मेजवानी आहे. प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ ठेवलेत. तरी प्रत्येक प्रेक्षकाने या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी संध्याकाळी उपस्थित राहायचं आहे. दुपारच्या सत्रानंतर आपण लकी ड्रॉ देण्यात येणार आहेत, सर्क्युलेट करणार आहोत प्रत्येक खेळाडू रसिकांना. तर प्रेक्षक वर्गासाठी सुवर्ण संधी. 2 कूलर आहेत, 3 पैठणी साड्या आहेत. हा लकी ड्रॉ आपण संध्याकाळच्या सत्रात करणार आहोत. तर 5 भाग्यवान विजेते कोण आहेत हे आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये कळेल. तर उद्या प्रेक्षकांसाठी मेजवानी भवानी नगर चषकाची. जाऊया मॅचच्या दिशेने. महत्वपूर्ण मॅच. एका बाजूला भवानी नगर सळवे संघ, तर दुसऱ्या बाजूला मंगलमूर्ती मराठवाडी संघ. 6वं पर्व आहे, जिथे आपण पाहिलं गेलं तर पहिल्या सीझन मध्ये LED TV, 2 वेळा वॉशिंग मशीन. आता यावेळी नवीन काहीतरी घेऊन आलेत, बायसिकल. यंदाचा मालिकावीर भवानीनगर चषकाचा कोण होईल हे उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला कळेल. जाऊया तत्पूर्वी मॅचच्या दिशेने. गणेश शिंदे गोलंदाजी स्ट्राइक वरती सज्ज होतात. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि स्ट्राइक रेंडला पृथ्वीराज यादव. पहिला बॉल, पहिलाच बॉल सोडून दिलाय. चांगल्या टप्प्यावरती हा बॉल रिलीज केलाय. पहिला बॉल चेक केलाय पृथ्वीराजने. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. 2 तुल्यबळ संघातली लढत मात्र पाहतोय. ऑन साइडला वळवलाय. इनफिल्डच्या वरून उडवण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर आहे, फेकी केली आहे. एकच धाव. चांगला कॉल तिथे पाहायला मिळतोय दोन्ही बॅटरच्या मध्ये. स्ट्राइकला नवनाथ कदम. NK अकूट टप्प्याचा बॉल होता. दिशा देण्याचा प्रयत्न. बॉल पाठीमागे चाललाय. स्लिप देखील तैनात केली आहे. हा देखील बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय. ओ पंच केलाय बॉलला, परंतु एकच धाव मात्र मिळेल एनकेंना. मोठ्या फटक्याची गरज आहे. एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल पहिल्या डावामध्ये. जिथे आपण पाहिलं तर बॅटिंग करणारी टीम, आयोजक टीम अर्थातच भवानी नगर क्रिकेट क्लब सळवे संघ. समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड आणि फटका फसलाय. विराज होता त्या ठिकाणी, कुठली चुकी केली नाहीये. NK यांचं एलिव्हेशन कमी पडलं या फटक्यामध्ये आणि पहिला धक्का टीम जय भवानी क्रिकेट क्लब सळवे संघाला NK यांच्या माध्यमातून. विनेट नंबर 3 मध्ये प्रमोद दाखल झालाय. बॅक फुटला जात असताना पंच करण्याचा प्रयत्न. पॉइंटला ढकललाय. क्षेत्ररक्षक नाहीये आणि बॉल निघून चाललाय. 4 धावांसाठी येतोय हा चौकार. आल्या प्रमोद अगदी आक्रमक भूमिका बजावतोय. त्याच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळतोय. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक समाप्त. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 6. लॉस ऑफ दी 1 विकेट. टीम जय भवानी क्रिकेट क्लब भवानी नगर सळवे संघ. पहिलं षटक खूप चांगलं राहिलं. एक विकेट देखील आली. 6 धावा खर्च केल्या, परंतु मिडल ओव्हरमध्ये कोणता गोलंदाज येईल?
मिडल ओव्हर मध्ये सोन्या आलाय. सोन्या 50-50. हो लॉफ केलंय बॉलला आणि बॉलला पाठवलंय कॉव कॉर्नर. सीमा रेषा पार. पृथ्वीराज याच्या बॅट मधून एक मोठा फटका. षटकार. फ्लिप करण्याचा प्रयत्न होता, पायावरती टाकलाय. परफेक्ट यॉर्कर. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलंय. काय फटका होता. खेळण्याचा प्रयत्न, परंतु अगदी अचूक ओळखलं सोन्याने आणि त्याच टप्प्यावरती हा बॉल रिलीज केला. 12 धावा धावफलकावरती लागल्यात. दुसरं षटक सोन्याचं मात्र पाहायला मिळते गोलंदाजी ट्रॅक वरती. समोर पृथ्वीराज यादव. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक. पिक केलं, बॉलला पाठवलंय. सीमा रेषा पार. षटकार. शॉर्ट बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न. शॉर्टम पुल केला. खूप चांगल्या पद्धतीने वळवण्याचा प्रयत्न झालाय. सोन्यावरती आक्रमण केलंय. परत एक वेळा ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर आहे. व्हॉट अ कॅच. तू षटकार ठोकू शकतोस तर मी विकेट देखील मिळवू शकतो. कमबॅक केलं. तोच बॉल, तोच टप्पा, तीच लाईन मात्र हाताळली, परंतु यावेळेस एलिव्हेशन मिळालं नाहीये. डीप मध्ये चांगला झेल तिथे पकडला क्षेत्ररक्षकाने आणि पृथ्वीराजला मात्र माघारी गेलाय. विक्स होता त्या ठिकाणी. विक्सने विक्सची गोळी घेतली आणि तिथे पृथ्वीची देखील विकेट घेतली. महेश आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चला मॅच थोडी स्पीडअप करूया आपण. चांगला बॉल तिथे हाताळलाय. बॉल डॉट बॉल आलाय. चांगलं कमबॅक केलंय गोलंदाज सोन्याने. मिडल ओव्हरमध्ये षटक हाताळण्यासाठी आला. एक मोठा फटका आला, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक करत असताना मात्र पाहायला मिळतोय. बॅक फुटला जात असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बीट करून पाठीमागे चाललाय. शेवटचा बॉल अगदी आपण पाहायला गेलं तर डॉट बॉल आलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 18 या धावसंख्येवरती. आता अंतिमचं षटक, स्लॉगिंग षटक मात्र पाहायला मिळतंय आणि अंतिमच्या षटकामध्ये किती धावा येतील हे मात्र बघायचं आहे. मॅचला थोडंसं गती देऊया आपण, स्पीडअप करूया. उद्या प्रेक्षकांसाठी खास मेजवानी आहे. प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ ठेवण्यात आलेला आहे आणि उद्याच्या दिवसामध्ये 5 भाग्यवान विजेते कोण असतील. प्रेक्षक वर्गासाठी 2 कूलर, 3 पैठणी साडी. प्रेक्षकांना साठी मात्र लकी ड्रॉ ठेवण्यात आलाय. लॉफ केलंय बॉलला आणि पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर. जबरदस्त स्ट्रोक. प्रमोदच्या बॅट मधून हा एक मोठा तडाखा आलाय. धावसंख्येला आळा घातला गेलाय.
तिथे आपण पाहिलं तर बिग हिट आला, परंतु अकुटप्प्याचा बॉल ऑन साइडला वळवलाय. काऊ कॉर्नर रिजन मधून विराज येतोय. तिथे एकच धाव, दुसरीचा प्रयत्न होत नाहीये. एका धावेवरती समाधान. चांगला स्टॉप तिथे केलाय. टीमची धावसंख्या 25 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली आहे. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. अंतिमचं षटक आहे. या येणाऱ्या 4 बॉलवरती मात्र धावा किती जमवल्या जातील हे मात्र बघायचं आहे. हो, इथे यॉर्कर दांडी गेली गोल. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. लोअर फुल टॉस बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण करता आलं नाहीये. बरोबर यष्ट्यांवरती धडकतोय. दांडी गोल काठी काढली आहे फलंदाजाची. प्रमोद थोडासा नाराज आहे, कारण की ती रन घेण्याचा प्रयत्न का केला गेला. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न होता, कारण अजून जर पाहिलं तर 3 बॉल शिल्लक होते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजे 25 या धावसंख्येवरती 25. शंभूराज स्ट्राईक एंडला. संयमाचं क्रिकेट खेळलं गेलंय. शंभूराज अगदी चांगला प्रयत्न राहिला. स्ट्राईकवरती प्रमोदला आणण्याचा प्रयत्न खूप चांगला राहिला. पुश करो खुश रो, पुश केलं त्याने. एक धाव घेतली गेली, स्ट्राईक रोटेट झाली. प्रमोदला आता मात्र 2 बॉल खेळण्यासाठी संधी दिली आहे, आणि या 2 बॉलवरती मात्र मोहर चढवावी लागेल. ओहो, स्ट्राईक रो चला. टीम भवानीनगर सळवे संघ लगेच मैदानाचा ताबा घ्या. महत्वपूर्ण मॅच आहे. येणारे 18 बॉलमध्ये मात्र 33 धाबांचं लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. कशा पद्धतीने खेळ राहतोय हे मात्र देखील बघायचं आहे, कारण नजर असेल गणेश शिंदेवरती, नजर असेल साहिलवरती. इथून कोणता संघ बक्षीसपात्र फेरीमध्ये टॉप 4 मध्ये जाण्यासाठी सज्ज होईल. एका बाजूला आयोजक संघ तर दुसऱ्या बाजूला टीम मंगलमूर्ती मराठवाडी संघ. अ गटामधून नवलाई स्पोर्ट जिंती संघ हा मात्र दाखल झालाय बक्षीसपात्र फेरीमध्ये टॉप 4 मध्ये. आजच्या दिवसातून उद्याच्या दिवसामध्ये कोणते 2 संघ असतील हे मात्र बघायचं आहे, आणि ब गटामधून या 2 संघांमधून कोणता संघ बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल होईल हे देखील बघायचं आहे. दोन्ही येल्लो आर्मीज मात्र पाहायला मिळत आहेत. दोन्ही टीम या मॅच मध्ये. या स्पर्धेची चर्चा केली तर प्रगल्भ असं व्यासपीठ मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा संपन्न झाला. त्यानंतर मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली. चमचमत्या ट्रॉफ्याज आपण बघतोय. 4 बायसिकल देखील पाहायला मिळत आहेत. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मालिकावीरसाठी यंदाचा मालिकावीरचा किताब कोण पटकवेल. अगदी 5 वर्षाचे बॅनर भवानीनगर सळवेच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळत आहेत. पहिल्या सीझनमध्ये आपण जर पाहायला गेलं तर गणेश शिंदे, त्यानंतर आकाश मोहिते, त्यानंतर आपण पाहायला गेलं तर रणजित जाधव, त्यानंतर पुन्हा एकदा गणेश शिंदे, दीपकदादा काटकर, आणि त्यानंतर मात्र गतवर्षी आपण पाहिलं तर गणेश शिंदे यांनी भवानीनगर सळवेमध्ये 2 मालिकावीर पटकावलेत. आत्ता बघायचं आहे की रेसमध्ये
सध्या तरी टॉपला आहेत, परंतु ही मॅच त्यांच्यासाठी महत्वाची असेल. या मॅच मधून जर हा संघ विजेता होतोय तर बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल होतोय. परंतु समोर आपण जर पाहायला गेलं तर तेवढ्याच ताकदीचा संघ अर्थातच आयोजक संघ जय भवानी क्रिकेट क्लब भवानीनगर सळवे संघ. जाऊया मॅचच्या दिशेने. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. पूर्वार्धाचा खेळ समाप्त. उत्तरार्धामध्ये जाऊया. सेकंड इनिंगला होईल सुरुवात. पहिलं षटक हाताळण्यासाठी एलेक्स, स्ट्रायकर एंडला गणेश शिंदे. मॅचला होईल सुरुवात. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. पहिलाच बॉल बैठक फटका सजवण्याचा प्रयत्न होता. बीट करून पाठीमागे चाललाय. पहिला बॉल डॉट बॉल. परत एक वेळा बैठक फटका सजवण्याचा प्रयत्न थांबलाय. रन घेतली नाहीये या बॉलवरती. आणखीन एक डॉट बॉल. लॉफ केलाय. बॅडमिंटन स्ट्रोक. हा पॅटर्न स्ट्रोक आहे. बघून गणेश शिंदेच्या फलंदाजाच्या बॅटची ऍक्शन आणि त्यानंतर मिळते चाहत्यांना सॅटिस्फॅक्शन. काय फटका होता. सॅटिस्फॅक्शन हा फटका. एक आगळा वेगळा फटका. बॅडमिंटन स्ट्रोक ऑन दी टोक खेळण्याचा प्रयत्न होता. पॉइंटला ढकलला. बॉल सीमा पार. हा जबरदस्त स्ट्रोक. षटकार. ओहो, अनेकांनी केली कॉपी. अनेकांनी केली कॉपी. समझने वाले को इशारा कॉफी. नाम तो सुना होगा, गणेश सुरेश शिंदे. काय जबरदस्त स्ट्रोक होता. हा एक्शन रिप्ले होमसाई एमटीसीच्या माध्यमातून पाहूयात. बॉल रिलीज केला. बैठक फटका. स्लॉक स्लिप. काय फटका होता. जबरदस्त स्ट्रोक. ही ताकद आहे गणेशची आणि ताकदीने खेळलेला हा फटका. चला नवीन बॉल द्या. नवीन बॉल द्या. चला घेतला घेतला जाऊ दे. चल चल घेतला. चल झाला. चला मॅच स्पीडअप करूया. 2 षटकार आले. टीमची धावसंख्या 12. या धावसंख्येवरती एलेक्स वरती आक्रमण केले अक्षरशः. बैठक मागच्या पायावरती तोल सांभाळत फटका खेळलाय. गणेश शिंदे फलंदाज झालाय बेभान. मैदानाच्या आतमध्ये आणतोय षटकाराचं तुफान. तुफान आणलंय मैदानाच्या आतमध्ये गणेश शिंदेने. काय फटका. ही ताकद, ही नजाकत मात्र पाहायला मिळते. एलेक्स वरती पूर्णपणे तुटून पडलाय. एवढा लांब मारलाय की बॉल आता शोधून आणावा लागतोय. जबरदस्त बॅटिंग लाईन राहिले. सलग 3 मारलेत. सलगचा 3रा षटकार मात्र पाहायला मिळतोय. लक्ष्य 33 धाबांचं आहे. शेवटचा बॉल. बैठक डब्बे में डब्बा, डब्बे में केक. घुटना टेक और गणेश शिंदे का ये षटकार देख. काय बैठक फटका पाहायला मिळाला. सलगचा 4था मारलाय. 2 बॉल डॉट गेले म्हणून काय झालं. 4ही बॉल वरती चौकार षटकार. षटकाराची मोहर लावली आहे.
ॲलेक्स वरती आक्रमण केलंय आणि आता पूर्णपणे सामना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न. टीमची धावसंख्या झाली आहे 24. आता येणारे बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये करायचे आहेत 9 धावा. 12 चेंडू 9. व्हॉट अ मॅच. पहिल्याच षटकामध्ये धावा जमवल्यात. 12 चेंडू 9 ची गरज आहे. येल्लो आर्मी विरुद्ध येल्लो आर्मी. परंतु आता समोर एक मोठं आव्हान. पृथ्वीराज यादव आपल्या संघाला कमबॅक करून देईल का, हे षटक महत्वाचं असेल. या षटकामध्ये धावा रोखल्या तर अंतिमच्या षटकामध्ये कुठेतरी दबाव निर्माण होईल समोरच्या टीमवरती आणि तोच दबाव निर्माण करण्यासाठी मिडल ओव्हरमध्ये पृथ्वीराज यादवला बोलवलंय. समोर सोन्या 50-50. ओ केलाय बॉल पाठीमागे चाललाय. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव येईल. पहिलं षटक तीच चर्चा चालू आहे. डगआउट्स मध्ये देखील चर्चा चालू आहे. प्रेक्षकांमध्ये देखील तीच चर्चा चालू आहे. पहिलं षटक कोणी हाताळायला पाहिजे होतं. पहिलं षटक कोणी हाताळायला पाहिजे होतं. आणखीन एक चांगला बॉल. रन घेण्याचा प्रयत्न. 9 सेकंड एंडला चतुर चालाक. एक धाव चोरटी घेतले. चिकी सिंगल. फटका फसलाय. बॉल हवेत आहे. कॅचचा कॉल. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. तिथे एकच धाव मात्र मिळेल. सोडून दिलाय. ओळखलं, पारखलं. वाईट +1. दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होता आणि तिथे गणेश शिंदेने ओळखलं. हा बॉल भरपूर बाहेर आलेला आहे लेग स्टिकच्या. आता येणारे बॉल मात्र शिल्लक आहेत. 9 आणि 9 बॉल मध्ये मात्र करायचे आहेत 5 धाबा. हो इथे बॅटला ब्रश झालाय का. हो झालाय. कॉट बिहाइंड द विकेट आणि शेवटच्या मुवमेंटला मात्र आता गणेशला माघारी धाडलाय. आठ बॉल 4 ची गरज आहे. 8 चेंडू 4 ची गरज आहे. अजित आलेत. आणि वैयक्तिक 25 धावांची बहारदार केली गणेश शिंदे. काय जबरदस्त बॅटिंग लाईन राहिली. आठ चेंडू 4 ची गरज असताना मात्र अजित आलेत. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक आणि सामना फिनिश. मॅचच फिनिश केली आहे. अजित आला आणि अजितने मात्र सामनाच फिनिश केलाय. व्हॉट अ मॅच. व्हॉट अ मॅच. कॅप्टन खुश, सर्व खुश. येल्लो आर्मी वरती भारी पडली आहे. प्रेक्षणीय लढत राहिली आणि त्यानंतर बघा एकमेकांना मिठी मारतायत. प्रेक्षणीय लढत मात्र पाहायला मिळाली आणि दुसरा संघ टॉप 4 मध्ये बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल होणारा संघ अर्थातच मंगलमूर्ती मराठवाडी संघ. बघा भले मॅच हरली तरी ती मैत्रीपूर्ण लढत राहिली. दोन्ही तुल्यबळ संघातली लढत आपण पाहिली. मैत्रीचे ऋणानं बंद मात्र जपत असताना दोन्ही टीम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. अगदी तोडीस तोड उत्तर दिलं परंतु पहिलं षटक हे महत्वाचं होतं. ते षटक जर आपण पाहिलं ते षटक जर महत्वपूर्ण हाताळलं असतं तर तिथे तर कुठेतरी सामन्याला कलाटणी निर्माण झाली असती. परंतु आपण पाहिलं तर आता
मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम अगदी मैत्रीपूर्ण लढत राहिली आणि टॉप 4 मध्ये दुसरा संघ आपल्याला मिळालाय आजच्या दिवसातला मंगलमूर्ती मराठवाडी संघ इंटू द टॉप 4 बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणारा संघ मंगलमूर्ती मराठवाडी संघ. आजचा दिवस इथे समाप्त झाला असं जाहीर करतो. जय हिंद जय